भुवे, अगं कुठे चाललीस? आम्ही आमच्या सुनबाईंना भेटायला जातोय। तिला या घरातनं बाहेर काढण्यासाठी आम्ही काय नाही केलं। अगदी आत्ता या बक्षीस समारंभाला पण आम्ही जायला तयार नव्हतो, कारण त्यांना बक्षीस द्यावं लागेल म्हणून। त्यांच्याबद्दल कधी एक क्षण पण आम्ही चांगला विचार केला नाही। आणि आज तीच बाई ढाल बनून उभी राहिली। आणि नुसती ढाल नाही, तलवार पण उपसली त्यांनी। आमच्यावरचे सगळे वार झेलले त्यांनी। त्या वारासने उत्तर पण दिला। त्या शिकलेल्या आहेत म्हणताना आम्ही त्यांना ओळखायला चुकलो। शिकलेली माणसं माजोरडी असतात, गर्विष्ठ असतात, असंच समजत आलोय आम्ही। आज बी स्टेजवर आम्ही त्यांच्याशी भांडायला निघालो शिक्षणावरून। सुनबाईंच्या जागी आम्ही असतो का नाही, तर आमासनी असं पाण्यात बघणाऱ्या सासूचा अपमान होत असताना आम्ही सगळं बघत बसलो असतो, मजा पण घेतली असती। सुनबाईंना पण तसं करता आलं असतं, पण त्यांनी तसं केलं नाही। खरंच कळना काय म्हणावं, ओळखाय चुकलो का काय आम्ही त्यासनी। भुवे, एक सांगू का? अगं मागं बी तुझ्याबद्दल माझ्याशी लय चांगलं बोलत होती। तुझ्याबद्दल काय वाटतं समजा सांगितलं तिनं मला। माहिती आहे आम्हाला, या घरात येण्याचा आमचा सगळा भूतकाळ त्यांनी जाणून घेतला होता। आई, तेव्हा त्यांच्या डोळ्यात जे पाहिलं होतं का नाही, तेच आज पण पाहिलं। खूप मनापासून बोलल्या त्या। त्यांचा संसार आम्ही बुडवायला निघालो होतो, त्यांना आयुष्यातून उठवायला निघालो होतो। पण आज त्यांनी आमच्यावर डोंगरा एवढे उपकार करून ठेवलेत। हे वजन आम्ही कसं उतरणार तेच कळत नाही आम्हाला। अगं बाकी काय नाही, याची जाणीव ठेव फक्त। आई, आम्ही का नाही त्यांना बुद्धिबळाच्या पटावरची एक सोंगटी समजत आलो, तसंच वागवत आलो। पण आज आमच्या ध्यानात आलंय, त्या सोंगटी नाही, हाडामासाचं माणूस आहे। त्यांना मोठं मन आहे, समुद्रा एवढं मोठं मन। आणि या मोठ्या मनाच्या आमच्या सुनबाईंचे आम्ही आभार मानायला जातोय। आई अंबाबाई, बघतेस ना ग, अगं या सासू सुनांमधलं भांडण मिटलं तर या घरात फक्त सुखच नांदल। असंच ठेव ग बाई। म्हणजे आत्या बी आता हिच्या बाजूनं? ताई आता आभार मानाय गेल्या। या दोघींचं जर गुळपीट जमलं तर मग आपलं भुसकटच की। बाबा, अहो भुवनेश्वरी मॅडमच्या जागी दुसरी कुठलीही स्त्री असती ना, तरी मी हेच बोलले असते, अगदी अनोळखी सुद्धा। कारण कुठल्याही स्त्रीविषयी अशा पद्धतीने बोलणं हे चुकीचंच आहे ना। अक्षरा, एका दृष्टीनं तुझा हा विचार बरोबर आहे, पण याच भुवनेश्वरीनं तुला या घरातून बाहेर काढण्यासाठी काय काय केलंय हे विसरलीस? बाबा, मी जे काही केलंय ते ह्या घरची सून म्हणून केलंय। जर माझ्या समोर आपल्या घरातल्या व्यक्तीचा कोणी असा अपमान करणार असेल तर माझं कर्तव्य आहे त्यांना थांबवणं। मला कळत नाही अक्षरा, तू म्हणजे ठीक आहे तुझं एका अर्थी बरोबर आहे, पण काय? सूर्यवंशी आडनाव लावतात ना मॅडम त्यांच्या नावापुढे, मग त्या नावाची आप कोण राखणार? मी तिथे होते, माझ्या समोर सगळं चाललं होतं, असं असून सुद्धा मी गप्प बसायचं हे नाही पटत मला। तुझं मन मोठं आहे अक्षरा, खरंच मोठं आहे, पण अक्षरा विचार कर, आज पहिल्यांदा कुणीतरी बाहेरचं का असेना भुवनेश्वरीला तिची जागा दाखवून देत होतं, आणि जे अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं। त्या बायका जे बोलत होत्या शब्दांनी शब्द खरा होता ना अक्षरा। बाबा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, त्या बायका बाहेरच्या होत्या। आपल्या घरामध्ये नेमकं काय घडलं, कुठल्या परिस्थितीमध्ये घडलं,
मॅडम मला सून म्हणून कशा वागवतात, तुम्हाला कशा वागवतात, तुमचं लग्न झालंय की नाही, ह्या सगळ्या आपल्या घरातल्या गोष्टी आहेत. ह्या अशा चव्हाट्यावर आणण्याचा त्या बायकांना काय अधिकार होता? मला सांगा, कौरव आणि पांडव सुद्धा महाभारतामध्ये युद्ध लढलेच, पण जेव्हा बाहेरची माणसं आली तेव्हा त्यांच्या समोर ते 5 आणि 100 असे नव्हते, तेव्हा ते 105 होते. एक कुटुंब म्हणून आपण एकत्र राहणं गरजेचं आहे अशा वेळी, असं मला वाटतं. घराच्या 4 भिंतींच्या आत घडणारं भांडण हे आतच राहायला हवं, या मताची मी आहे. ठीक आहे अक्षरा, तुझं म्हणणं ठीक आहे. अगं पण कोणासाठी केलंस हे सगळं? ती बाई किती कटकारस्थानी आहे तुला माहिती आहे. वेळ आली ना अक्षरा, तर तुला आणि मला या घरातून बाहेर काढण्यासाठी याच बाहेरच्या लोकांची मदत घ्यायला कमी करणार नाही ती. नाठाळाच्या माथी काठी हाणावीच लागते अक्षरा कधीतरी, आणि त्या बायकाच तेच करत होत्या. बाबा, तुम्ही अजूनही फक्त मॅडमचा विचार करताय. एकदा अधिपतींचा विचार करून बघा. समाजामध्ये भुवनेश्वरी मॅडम अधिपतींच्या आईसाहेब म्हणून वावरतात. अधिपतींनी त्यांना मानाचं स्थान दिले, ते सर्वस्व मानतात त्यांना. त्यांना काय वाटलं असतं जर त्यांना हे कळलं असतं की भुवनेश्वरी मॅडम बद्दल त्या बायका इतकं काही बोलल्या आणि कुणीच त्याला प्रत्युत्तर दिलं नाही? किती दुखावले असते ते, किती लोकांची तोंड बंद करत फिरले असते. आपण त्यांचाही विचार करायला हवा ना बाबा. त्यांचा काय दोष आहे आज सांगा? अंधभक्ती. अंधभक्ती हा त्याचा दोष आहे. नाही नाही बाबा, तुम्हाला कितीही मान्य नसेल माझं वागणं, पण तुम्हाला हे मान्य करावंच लागेल की अधिपतींसाठी मी जे वागले ते बरोबर होतं. लई मोठा गैरसमज करून घेतला होता आम्ही. सुनबाईंनी हे सगळं जे काही केलं ते आमच्यासाठी नाही केलं. आम्हाला तर वाटलं होतं सुनबाई आमच्यासाठी आमची ढाल बनल्यात, पण त्यांनी तर त्यांच्या नवऱ्याचं नाव राखण्यासाठी हे केलंय. त्यांच्या लेकी आमची किंमत फक्त त्यांच्या नवऱ्याची आई एवढीच आहे. चंचे, झालं जे व्हायचंय तेच झालं. काय बी करा, तोंडावर आपणच आपटतोय. हे समजा का नाही तुझ्यामुळं उग काय तर आयडिया काढती आणि मला मी गोत्यात आणते. दर येसचं नाटक झालंय तुझं. मम्मी, आता काय झालं? मला तर लई मज्जा आली बघ. हे छंचे, उगच काय बी बडबडू नगस. तुला कळतंय आपलाच डाव आपल्यावर उलटलाय ते? ते कसं काय? अगं कसला मस्त राडा केला आपण. तू गप्पाटा फोडू नको आता. मम्मी, अगं ते मावशीचं थोबाड आठव की जरा. बघण्यासारखं झालं होतं. अगं चंचे, तू बोल की जरा. अगं भीतीला बी काना असत्यात. आणि तू का नाही उगाच खुश होऊ नगस. हा, तुझा प्लॅन फसलाय, कळतंय तुला? हे, उलट आज पहिल्यांदाच प्लॅन सक्सेस झालाय माझा. काय मम्मी, थांब जरा. मला का नाही जरा गोड खाऊ दे, तोंड गोड करू दे. हा, आज तोंड गोड कर. उद्या बघ तुझं तोंड कसं आंबट होतंय ते. गप्प मम्मी जरा. लय खुश आहे मी. मला जरा एन्जॉय करू दे. धर तू बी खा. नको. अगं 4 चौघात त्या बायकांनी मावशीची काय भारी इज्जत काढले. आहा, लय मजा आली. अगं कुठं बी तोंड दाखवायला जागा नाही ठेवली ग तिला. ती मास्तरीन बाई मध्ये कडमडली बघ. तर अजून रंगला असता बक्षीस समारंभ. आणि मावशीला तर इतकी बक्षीस मिळायची अजून बाकीच आहे माहिती का तुला? ती मास्तरीन तेच म्हणाले मी चंचे. अगं तिनं का नाही बराबर डाव साधलाय. समजा आपल्यावर उलटलंय. आपल्यावर ते कसं? अगं चंचे, ताईच्या नजरेत चांगलं कोण ठरलं? ती मास्तरीन बाईच नव. अगं तू स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय चंचे, कळतंय तुला? ही झाली गोड. मास्तरीन बाई आणि मावशी गोड होणार शक्यच नाही. अगं चंचे, तसं झालंय. मला समजा कळलंय, जरा भानावर ये की. काय सांगालीस? काय कळलंय तुला? ताई त्या मास्तरडीचं असं कौतुक करत होती का नाही? अगं ती मास्तरडी का नाही देवदूत वाटायली अगं ताईला. काय भय. अगं चंचे, त्या दोघींचं जर गुळपीट जमलं का नाही
नाहीतर आपल्या दोघींना बी बोजा बिस्तर उचलून हलावं लागेल घरातनं. कळतंय का तुला? नाही 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 मम्मी, मी हे असलं काय होऊ देणार नाही. मावशी आणि मास्तर एकत्र मी होऊच देत नसती बघ. अगं पर जे झाले त्याला काय करणार आहेस तू? नको काळजी कर, तू बघच चंची आता काय करते ते. साहेब काय झालं? काय झालं तिथं? काय झालं? तुम्हाला काय झालं नाही ना? नाही खरं सांगा मला, तुम्हाला काय झालं नाही ना? नाही मला आता फोन आला, मी तडक निघालो. म्हणलं काय झालं? काय कोण होत्या? कोण बाय कोण कोण होते? कोण होत्या बायका? सांगा, त्यांची हिंमत कशी काय झाली? कोण? तुम्ही काय विचारलं नाही कोण होत्या? त्यांचा काय फोटो बिटो? आत्ता बोलून घेतो इथे, एक एकेला हुडकून आण. काय काय राडे केले, तमाशा केला त्यांनी तिथं? आणि आयोजकांच्या काय आकला नाही, त्यांची टाळकी ठिकाण्यावर नाहीत तिथं तुम्हाला बोलवून काय अशी शोभा करायची होती त्यासनी? त्यांना तुम्ही बघा, आता मी सुट्टी देत नसतो, सोडतो का बघा त्यासनी आता. अक्षरा, तू आज ज्याच्या समोर ढाल बनून उभी राहिलीस ना, तीच बाई उद्या तुझ्या पाठीत खंजीर खुपसायला कमी करणार नाही, लक्षात ठेव. पण बाबा, दुसऱ्यांनी कसं वागावं यावर आपला कंट्रोल नसतो. आपण कसं वागायचं ह्यावर आपला कंट्रोल असतो. आणि मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये कुटुंब म्हणून एकत्र राहून आपण एकमेकांना सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. हेच मी आज केलंय आणि नेहमी करत राहणार. नाही सांगा तुम्ही आधी मला, तुम्ही काही विचारलं नाही त्यासनी? त्या कोण होत्या, कुठनं आलत्या, कुणीच काही विचारलं नाही त्यासनी? अडवलं बी नाही त्यासनी कुणी? काय बोललं नाही त्यासनी कुणी? यांची हिंमत कशी झाली मला कळत नाही. आणि या प्रज्ञाशक्तीवाल्यांची काय टाळकी ठिकाण्यावर नाहीत काय? माजल्यात काही लोक? एवढी वर्ष आपण त्यासनी फंडिंग करतोय कशाला? हा, त्यांच्या कार्यक्रमात बोलून असा अपमान करायचा होता आणि बाकीची लोक काय बघत बसली होती आता इकडे घालून? सगळे बघत बसले नव्हते. म्हणजे सुनबाई मध्ये पडल्या, त्यांनी थांबवलं त्या बायकाशी. कोण? मास्तरीन नाही? अजून कोण? त्यांनी बाजू घेतली आमची, ढाल बनून उभ्या राहिल्या त्या आमच्या समोर. घराण्याच्या इब्रतीचा विचार केला त्यांनी. त्या बायकासनी परतून लावलं, नाहीतर आमची आणखीन किती शोभा झाली असती कोणास ठाऊक. मास्तरींनी तुमची बाजू घेतली? आम्हाला पण आश्चर्यच वाटलं. पण जे काय झालंय ते काय आम्ही नाकारू शकत नाही. आज त्यांनी आमच्यासाठी जे काही केलंय त्याचं कर्ज आम्ही जन्मभर फेडू शकणार नाही. चंचे, तुझ्या डोसक्यात काही शिजत नाही ना? नाही शिजत असेल तर काय बी शिजवू नगस, नाहीतर समजा आपल्यावरच उलटतंय. माहित आहे ना? कळतंय काय? एवढं समजा झालं तरी बी आपण ग बसायचंय बाई. त्या दोघींच्या मन इस्तव बी जात नव्हता ना. आणि आता त्यांचं मेतकूट होतंय. अगं हे चंचे, खरं तर तू काय बी करू नगस. आणि जर काही करायचंच असेल तर हे आपल्या डोसक्यावरचं छप्पर आहे का नाही ते तसंच राहू दे, नाहीतर लई अवघड होईल बघ. तुझ्या बहिणीला लय पुळका आहे ना मास्तरडीचा. ते दोघींच्या मन इस्तव जात नव्हता ना. तोच इस्तव मी आता कसं पेटवती तू बघ. असा भडका उडल ना आता. देवी आई, ह्यो काय दिवस दाखवलास?
इतक्या वर्षात कोणी डोळं वर करून बघितलं नाही आमच्याकडं, आणि आज हे सगळं काय आहे तुझ्या मनात आई? मॅडम बऱ्या आहात का? मी काही चहा वगैरे आणू का? बरं वाटेल तुम्हाला. नाही ना ग, एक बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. तुमचे आभार मानायचे होते. आज तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं त्याचे उपकार आम्ही कधीच फेडू शकत नाही. जन्मभर ते कर्ज राहील आमच्यावर. मॅडम हो काय बोलताय तुम्ही? एक कर्ज वगैरे? आपल्या माणसांचे कोणी आभार मानतं का? आणि त्या प्रसंगी जे योग्य वाटलं तेच केलं मी. आणि आम्हाला जे योग्य वाटलंय तेच आम्ही बोललोय. काळजी घ्या मॅडम, आणि जे झालं त्याचा फार विचार करू नका. हे सगळं तुम्ही केलं? होय, कारण आज तुम्ही एक नंबर काम केलंय, त्याबद्दल आमच्याकडून तुमचं मनापासून अभिनंदन. आणि हे तुमच्यासाठी. अधिपती अहो, एवढं सगळं करायची काय गरज होती? एवढं फॉर्मल काय वागताय? फॉर्मल नाही हो. आता आमच्या मनात ज्या काही भावना आहेत, आम्हाला जे काही वाटलं तुमच्याविषयी प्रामाणिकपणे, ते कसं सांगावं म्हणलं. तर मग आम्हाला जे काही सुचल तेवढा एक बारीक मध्ये कार्यक्रम केला. अहो एक स्पर्धाच तर जिंकली मी, त्यात काय एवढं मोठं? तर काय साधं काम आहे बाई? इशा हार्ड गेला मास्तरीन बाई तुम्ही. खरंच मोठं काम आहे ती स्पर्धा जिंकणं म्हणजे. बर, आणि तुम्ही काय फक्त स्पर्धाच जिंकली नाही, सगळ्या घरच्यांची मनं जिंकली तुम्ही. आम्हाला कळलं तुम्ही तिकडे काय काय केलं. आईसाहेबांची बाजू घेतली ना तुम्ही सगळ्यांसमोर. मला लय भारी वाटलं मास्तरीन बाई. त्या कोण बायका आलते त्या नाही ते आरोप करत होत्या, त्यांची तोंड गबगार केली तुम्ही. लय मोठं काम केलं मास्तरीन बाई. ताई, जे झालं ते वाईट झालं बघ. तू बरी आहेस ना? व नाही म्हणजे मी आज जर का तिकडे असती का नाही तर मुडदाच बसविला असता बघ त्या बायकांचा. निस्ता कुटाणा करून टाकला असता बघ त्यांचा. अन मावशी तू काहीच कशी काय नाही बोलली? म्हणजे त्या बायका एवढं काय काय बोलत होत्या तरी बी तू शांतच होतीस. हे सगळं तुम्हाला कसं काय माहित? तुम्ही कुठं होता तिकडं? सगळं अगदी बघितल्यावानी बोलतायस. अगं म्हणजे आम्हाला कळलं ग, म्हणजे आजीनं सांगितलं नाही का आम्हाला. हा हा. पर ताई, अगं तू काय बी कशी बोलली नाहीस? म्हणजे काहीतरी बोलायला पाहिजे होतंस का नाही? काही सुधारलं नाही आम्हाला. ताई, मला तर वाटलं तिथल्या तिथं सुनबाईच्या हाताला धरून का नाही तिथनं हाकलून द्यायला पाहिजे होतंस बघ. म्हणजे काय म्हणायचं काय तुला दुर्गे? आमच्या बाजूने ते एकट्याच उभ्या राहिल्या आणि बोलल्या. मावशी
पर ते बायका तिथं कशा काय आल्या असतील ग? ताई अगं सुनबाई आहे का नाही, लई आतल्या गाठीची आहे बघ. मला तर वाटायला तिनंच त्या बायकासनी आणला असणार आहे ताई. दुर्गे, तोंडाला येईल ते बोलू नगस. ताई अगं चिडू नगस. ताई या सुनबाईची का नाही ही सगळी नाटकं होती. म्हणजे बघा, तिला जे साध्य करून घ्यायचं होतं का नाही ते तिने केलं. तुझी 4 चौघात तिला इज्जत काढायची होती, ती तिनं काढली. आणि बघ की तुझ्या नजरेत तिला चांगलं राहण्यासाठी तिनं तुझी बाजू बी घेतली. हे सगळं कशावरून बोलताय तुम्ही? अगं मावशी, तो कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर ना ती सारखं सारखं बाजूला जाऊन कुणाशी तरी फोनवर बोलत होती. काय बोलत होती ते काही कळलं नाही, पण तिनं नक्कीच त्या बायकांसंगत बोलत असणार बघ. आणि ताई तुला सांगू, अगं तिनं का नाही घरातनं पैशाच्या अशा थप्प्या घेऊन गेली. अगं म्या माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलं. नाही, या गोष्टींवर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. मावशी, आम्ही पुरावा दिला तर? तुम्ही म्हणताय हे जर खरं असेल तर सुनबाई परत या घरात कधी दिसणार नाही, आणि जर खोटं असेल तर तुम्ही